श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर 21 जुलै रविवारी आली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा ही खूप महत्त्वाची तिथी आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं. तर आपण सर्वजण गुरुपौर्णिमेचा उत्सव किंवा ही गुरुपौर्णिमा आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. गुरुपौर्णिमा हा दिवस शैक्षणिक तसा आध्यात्मिक गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. तसेच गुरुपौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करून आपण तिची कृपा आपल्यावर प्रस्थापित करू शकतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी आपण या पौर्णिमेच्या दिवशी तिला अर्पण केल्या असतात, तिची कृपा आपल्यावर राहते. तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला आवडणाऱ्या या गोष्टी जर आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते व आपल्या घरात तिचा वास्तव्य राहतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्या 5 वस्तू आणायच्या आहेत, त्या वस्तू आणल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा. तर बघा, या 5 वस्तूपैकी एखादी जरी वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. बघा, गुरुपौर्णिमे दिवशी महर्षी व्यास यांचाही जन्म झाला होता, म्हणून त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं. तर गुरुपौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची पूजा करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर आपले जे गुरु असतात त्यांचीही पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. बघा, आपण सर्वजण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत. आपण त्यांना गुरु मानतो, म्हणून आपण या दिवशी त्यांची खूप सेवा करत असतो. बघा, काही जणांनी 21 दिवसाचे पारायण केली, 11 दिवसाची पारायण केली गुरुचरित्राची किंवा स्वामी समर्थ सारामृताची किंवा अजून काहींच्या सेवा चालू आहेत. जर तुमची ही पारायण चालू असतील, त्याचबरोबर तुम्ही या 5 वस्तूपैकी एखादी वस्तू जरी घरी आणली तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहणार आहे. तर बघा, 21 जुलैला रविवारी गुरुपौर्णिमा आहे. आता पौर्णिमा ही जी तिथी आहे ते शनिवारी 6 वाजता चालू होत आहे आणि 21 जुलैला 3:46 समाप्त होणार आहे. तर तुम्ही बघा की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आपल्या घरामध्ये भगवद्गीता आणू शकता. पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे भगवद्गीता. हा जो ग्रंथ आहे तो हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ आहे आणि ज्या घरामध्ये भगवद्गीतेचे पारायण होते किंवा हा ग्रंथ ज्या घरामध्ये वाचला जातो त्या घरामध्ये खूप फायदा होत असतो, खूप त्या ग्रंथाचं त्यांना फळ मिळत असतं. बघा, ही जी भगवद्गीता आहे ते घरातील किंवा कुटुंबातील एका व्यक्तीने जरी वाचली तर त्यांच्या घरातील सर्व कुटुंबावर येणारी संकटे ही कमी होतात किंवा संकटाचा नाश होत असतो. इतका हा प्रभावी ग्रंथ आहे. बघा, असं म्हटलं जातं की गीतेचं पठण केल्यामुळे आयुष्यात येणारी सर्व संकटे ही नष्ट होतात. त्याशिवाय गीतेच्या पठणामुळे आपला मानसिक त्रासही कमी होतो. म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवद्गीता ही आपल्या घरी आणायची आहे व जसा वेळ मिळेल आपल्याला तसे आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचे यंत्र म्हणून ओळखले जाते. असं म्हटलं जातं की श्रीयंत्रामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि ज्या ठिकाणी हे श्रीयंत्र असतं त्या घराची जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारते. म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी श्रीयंत्र आणायचं आहे. बघा, गुरुपौर्णिमेचा दिवस असतो, ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र नाही त्यांनी या दिवशी एक छोटंसं श्रीयंत्र खरेदी करून आपल्या घरी आणावे व त्याची विधिवतपणे पूजा करून आपल्या देवघरामध्ये ठेवावे. जर बघा तुम्ही अगोदरच श्रीयंत्र घेतलेले आहेत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी या श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन आवर्जून करा.
तर बघा, जर तुम्ही नियमितपणे कुंकुमार्चन हे मंगळवारी किंवा शुक्रवारी करत असाल किंवा पौर्णिमेच्या दिवशी करत असाल, तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे हे कायम वास्तव्य असणार आहे आणि संपूर्ण घरावरती माता लक्ष्मीचा वरदहस्त हा असतोच असतो. आता बघा, बरेच जण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करतात. ज्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळामध्ये जे लोक सत्यनारायण करतात त्यांच्या घरावर भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा कायम असते. ही एक उत्तम सेवा आहे. हेही तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता. तर बघा, गुरुपौर्णिमेपासून तुम्ही अखंड वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही सेवा सत्यनारायणची करू शकता. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करू शकता. त्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही. सत्यनारायण केल्यामुळे आपल्या घराची आर्थिक स्थितीही सुधारते व अन्नधान्याचा मुबलकपणे साठा होतो. तर बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी नवीन कुंकू आणू शकता. हे जे कुंकू जे पौर्णिमेच्या दिवशी आणतात ते खूप पवित्र असतं. या कुंकवाने तुम्ही घरात कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावर आणि नंतर हे कुंकू तुम्ही एका डबीत भरून ठेवून ते वर्षभर तुम्ही वापरू शकता. ही सेवा खूप महत्त्वाची आहे. ही एक वस्तू जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी खरेदी केली तर तुमच्या घरामध्ये अखंड सौभाग्य टिकून राहील. कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे ते वर्षभर जर आपण कपाळी लावले तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. तसेच आपल्या ज्या कामात आपल्याला अडचणी येतात किंवा मध्ये नकारात्मकता असते, आपल्यामध्ये नकारात्मकता बाहेर पडण्याची मदत होते व आपल्यामध्ये सकारात्मकता येते, मानसिकता आपली सुधारण्यास मदत होते. हे जे कुंकू आहे ते खूप पवित्र असतं कुंकुमार्चन केलेले. त्यामुळे तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन ही सेवा आवर्जून करा. नंतरची वस्तू आहे ती म्हणजे शंख. ज्यांच्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख नाही ते लोक या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करू शकतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शंख खरेदी करून त्याची स्थापना आपल्या घरामध्ये केल्यानंतर आपल्यावर येणारी आर्थिक संकटे कमी होण्यास मदत होते. हा जो शंख आहे तो जर आपण देवघरामध्ये ठेवला तर आपल्या घरामधील जी संपूर्ण निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे ती घराबाहेर जाण्यास मदत होते किंवा कमी होण्यास मदत होते. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा कधी तुम्ही विष्णूंची किंवा माता लक्ष्मीची सेवा करत असता किंवा तिला जल अर्पण करत असता तेव्हा या शंखामध्ये पाणी भरून तुम्ही जर त्यांना जल अर्पण केले किंवा अभिषेक घातला तर त्याचा फायदा म्हणजे आपल्याला जे होणारे त्रास आहेत, आपल्या घरात येणारी संकट आहेत ती कमी होण्यास मदत होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत जातं. तर बघा, ज्या घरामध्ये तुमच्या दक्षिणावर्ती शंख नसेल त्या व्यक्तीने या दिवशी हा दक्षिणावर्ती शंख नक्की घरी घेऊन येऊन आपल्या देवघरामध्ये स्थापन करावा. हा झाला तो देवघरातील शंख. आणि जो देवपूजा झाल्यानंतर आपण जो शंख वाजवतो तोही शंख तुम्ही या दिवशी खरेदी करून आणून आपल्या देवघरात ठेवू शकता. बघा, रोज सकाळी जर आपण शंखनाद केला तर आपल्या घरातील सर्व सकारात्मक ऊर्जा एकवटली जाते, नकारात्मक ऊर्जा ही घराच्या बाहेर जाते. त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर शंखनाद हा जरूर करावा. त्यासाठी तुम्ही या दिवशी शंख घरी आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, कासव. बऱ्याच जणांच्या घरामध्ये देवघरामध्ये कासव हे असतं किंवा नसतं, काही लोकांच्या घरी नसतं. तर या दिवशी तुम्ही कासवही खरेदी करू शकता. कासव हे एक माता लक्ष्मीचं किंवा विष्णूंचं रूप म्हणून ओळखलं जातं. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे हळद. हळद हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, एक रूप आहे. हळद ही बघा माता लक्ष्मीला, विष्णूंना अतिशय प्रिय आहे. घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी हळदीचा खूप उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी हळद ही खरेदी करू शकता किंवा घरी आणू शकता. जरी तुम्हाला या दिवशी हळद मिळाली किंवा हळदीचं रोप जरी मिळालं तर तुम्ही या दिवशी घरात आणून आपल्या घरामध्ये हे वृक्ष लावू शकता, रोप लावू शकता. आता हळदीमध्येही 2 प्रकार आहेत, पिवळी हळद व काळी हळद. काळी हळद ही खूप प्रभावी आहे. ही हळद थोडी महाग मिळते.
तर बघा, तुम्ही जर तुमच्या घरामध्ये हळदीचे रोप लावले, तर तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारची सकारात्मक ऊर्जा घेऊन येण्यासाठी हे झाड खूप मदत करेल. बघा, काही जर हळदीचं रोप जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलं आणि त्याच्यापुढे तुमच्या मनात असणाऱ्या जर तुम्ही इच्छा बोलून दाखवल्या, तर त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काळ्या हळदीचं रोप आवर्जून लावावे. त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आणायची असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणायची असेल किंवा कोणत्याही आराध्य देवताची मूर्ती तुम्हाला आणायची असली, तर तुम्ही या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी आणून त्याची विधिवतपणे स्थापना करू शकता. हा खूप पवित्र दिवस आहे. या दिवशी तुम्ही स्वामींची किंवा तुमच्या कोणत्याही आराध्य देवतांची मूर्ती आणून तुमच्या देवघरात स्थापन करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.